आपले डोळे बंद करू, आपलं लक्ष जिवंत देवाकडे केंद्रित करू. धन्यवाद 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 येशू. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय येशूला सन्मान. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय येशूला सन्मान. पवित्र आत्मा देव सनातन, पवित्र आत्मा देव सनातन, तुझला मुचे वंदन घे. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आज या सकाळच्या समय तुझ्या चरणाशी आम्ही नतमस्तक होतो. आणि लूक 12वा अध्याय 12व्या वचनात तू स्पष्ट सांगितलंस, बोलणारे तुम्ही नाही, तुमच्या ठाई वसणारा आत्मा बोलणार. आणि प्रभू, आज आमची प्रार्थना आहे, माणसाचं बोलणं आज आम्हाला ऐकायचं नाहीये. तुझी भेट घेण्यासाठी आम्ही इथं आलोय. आणि प्रभू, आज सगळे शापाचे बंधन तोड, अडखळणं दूर कर. तुझा अद्भुत आणि अलौकिक गौरव आज तू प्रकट कर. न ऐकलेल्या, न अनुभवलेल्या गोष्टी घडू देत प्रभू. आणि होऊ देत प्रभू, ओठ माझेत पण शब्द तुझपासून येणारे असू देत. तू बोल आणि आम्ही ऐकू प्रभू, असं होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आपण बसू शकता. थँक्यू. एकदा ना एक देवाचे सेवक चेन्नईवरून एका गावी सेवेसाठी निघाले होते. आणि ज्यावेळेस ते सेवेसाठी निघाले, प्रार्थनेसाठी निघाले, त्यावेळेस त्यांनी त्यांचं लगेज वगैरे घेतलं आणि तिकीट काउंटरवरती गेले ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी. तिकीट त्यांनी घेतलं आणि त्यांनी ते स्वतःजवळ ठेवलं. आणि तिकीट त्यांनी स्वतःजवळ ठेवल्याच्या नंतर आता तिकीट आहे, लगेज घेतलंय, सेवेला निघालेत आणि मग ते ट्रेन आली वेळेवरती. ट्रेनमध्ये ते बसले. काही वेळात TC ट्रेनमध्ये आला आणि TCने विचारलं सगळ्यांना, तिकीट. आता त्यांना माहिती आहे आपल्याकडे आहे तिकीट. टेन्शन, तिकीट असल्यावर टेन्शन घेतो का आपण? टेन्शन कोणाला असतं? ज्याच्याकडं तिकीट नाही आहे. आता TC जसं एकेकाला चेक करत देवाच्या सेवकापुढे येऊन उभा राहिला. तिकीट प्लीज. देतो. नाही, इथं पण नाहीये. एक मिनिट, बॅगेत असं. अख्खी बॅग शोधली, खिशे शोधले, पण तिकीट काढलं होतं. मग पडलं की काय तिकीट प्लॅटफॉर्मवरती, का तिकीट घरातच राहिलं का काय? मी तर घेतलं होतं. आणि खूप वेळ TCने वाट बघितली. यू डोंट हॅव. बसलेत, कुठं पडलं असेल बरं तिकीट? आणि परत एकदा शोधायला सुरुवात केली. मागच्या खिशात हात घातला तर त्याच्यात होतं तिकीट.
तोपर्यंत ट्रेन तिकीट बघून असं वाटलं त्यांना, माझ्याकडं तिकीट होतं पण ते मला योग्य समयी वापरता आलं नाही. आलं का लक्षात? ख्रिस्ती लोकांना देवाने ऑलरेडी आशीर्वादित केलंय, पण आम्ही रोज देवाकडे म्हणतो, देवा मला आशीर्वादित कर. ऑलरेडी देवाने तुम्हाला हिलिंग गिफ्ट दिलेलं आहे. ऑलरेडी देवाने तुमची बंधनं तोडलेली आहेत. ऑलरेडी तुमच्या जीवनावरती देवाचं सामर्थ्य देवाने दिलेलं आहे. पण कधी कधी आम्हाला तिकीट सापडत नाही, आणि तिकीट न सापडल्यामुळे गोष्टी सोप्या असतात. कशा असतात? पण त्या अवघड आपण करतो. दरवाजाला टाळं लावलेलं आहे आणि मग त्याच्यावर आम्ही धडका घेतो, उघडत नाही. देवा तुझी याद्वारी तिष्ठून गेलो, पापी मी लाचार, देवा उघड उघड येणार. देव म्हणतो, अरे बाळा तुझ्या वरच्या खिशात चावी आहे, ती घे आणि कुलूप उघड. देवा तू उघड. देव म्हणतो, अरे तुझ्या बाजूने टाळं आहे, माझ्या बाजूने तर टाळं मी लावतच नाही कधी. हालेलुया. मी ठरवलंय तुला आशीर्वादित करायचं. तुला मी सगळी कृपादानं देऊन ठेवलेले आहेत, तुला मी सगळे आशीर्वाद देऊ केलेले आहेत. त्याचा वापर कर, त्याचा वापर कर. पण आम्ही कैक वेळा त्या गोष्टींचा वापर करत नाही आणि आमच्या दुःखातच रडत बसतो. देवा मी कधी बरा होईल का, मी असाच मरणार आहे. अरे उठ आणि प्रार्थना कर. यशा 53 डिक्लेअर कर, तू मरणाच्या दारात जरी असला तरी तिथून मी तुला बाहेर काढणारा देव आहे. हालेलुया. तुझ्या संकटातून तुला बाहेर काढणारा देव आहे. मी तुला ऑलरेडी सगळ्या किल्ल्या दिलेल्या आहेत, त्याचा वापर कर. आम्ही वापर करत नाही. आम्ही संकटात राहतो, त्रासामध्ये राहतो, आम्हाला आमचं तिकीट सापडत नाही. आम्हाला बायबलच्या वचनाचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे. आम्हाला देवाने दिलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करा. कोणाला आमेन म्हणता येईल का? प्रत्येक गोष्टीसाठी. अंगणात एक झाड आहे, फळ येत नाही. काही लोक म्हणतात, काय छोट्या छोट्या गोष्टीला देवाला त्रास द्यायचा, असं काही लोकांचं मत असतं. ते बाळ डायपरमध्ये शिशी सुसू करतं त्यावेळेस ते रडत नाही की नाही, जाऊ दे मम्माला कशाला. अरे चल, माझी आई आहे. हालेलुया. आईला आनंद वाटतो ज्यावेळेस ती लेकरांवरती प्रेम करते. हालेलुया. जर आईला आनंद वाटतो आपल्या संसारात, आपल्या परिवारात सगळ्यांचं मदत करण्यासाठी, बाप तिकडं कामावरती राबतो आपलं घर चालवण्यासाठी, दुसऱ्यांची ओझी वाहता वाहता अख्खं आयुष्य निघून जातं, पण आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावरती तो आनंद बघण्यासाठी काबाड कष्ट करतात आई बाप. त्यांना एवढा आनंद वाटतो. तुम्हाला आशीर्वाद देताना देव किती आनंदी होत असेल, देवाचं मन काय म्हणत असेल, परमेश्वर किती उत्साही असेल. मग देवाने दिलंय ना आपल्याला, मग त्या अधिकाराचा वापर करायचा. आमेन. पहिली गोष्ट कळाली आपल्याला. बरं, आता आज आपल्या मुख्य विषयाकडे लक्ष केंद्रित करू. शाप. 4 प्रकारे शाप येऊ शकतात. शाप असतात, आशीर्वाद आहेत तर शाप पण असतात. प्रकाश आहे, अंधार पण आहे. देव आहे, सैतान आहे. सत्य आहे, असत्य आहे. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीचा दुसरा भाग सुद्धा जगात आपल्याला पाहायला मिळतो. बरं, अशी परिस्थिती असताना शाप या विषयावरती आज आपण लक्ष केंद्रित करूया. तर परत एकदा मी विचारतो, काही चेहरे असे नवीन वाटतात, तर हे शाप जे ते आपल्याला लागतात का हो? लागतात की नाही लागत? लागतात. ओके, शाप लागतात. बरं, आणि शाप कुठून कुठून कसे कसे येऊ शकतात हे कितीतरी वेळा आपल्याला कळत नाही. काही लोक म्हणतात की आम्ही खूप कष्ट करतो, एवढा मोठा पगार आहे, पण पुरतच नाही. आम्ही घर घ्यायला गेलो ना, दरवेळेस कुणी ना कुणी आम्हाला फसवतं. आम्ही आयुष्यात कधी घर घेऊ शकलो नाही. ॲक्च्युली आमच्या पूर्ण पिढ्यांमध्ये असंच चाललंय. काय झालं नाही, माझ्या आजोबांना पण डायबिटीस होता, माझ्या वडिलांना पण आहे, मला पण आहे. आनुवंशिक रीतीनं आम्हाला सगळ्यांनाच तो त्रास आहे, कारण की ते आहे ते आहे. अशा गोष्टी आपण स्वीकारत राहतो.
पैशा पाण्यावर बरकत राहत नाही. प्रार्थना करतो देवाकडं, चर्चला जातो, परंतु तरी सुद्धा बऱ्याचशा समस्या सॉल्व्ह होत नाही. कारण की त्या समस्येच्या मागं दडलेले जे शाप आहेत त्याच्यावर कधी आपली नजर केंद्रित होत नाही. आफ्रिकेवरून आमचे एक मित्र आले होते, नायजेरियामधून. त्यांचं नाव गॉड्सविल इस्रायल. तिकडचं जे नायजेरियामधलं असेंब्लीज ऑफ गॉडचं जे बायबल कॉलेज आहे तिथले ते डीन आहेत. खूप चांगले देवाचे सेवक आहेत. तर त्यांनी एक साक्ष सांगितली होती, ती ऐका थोडक्यात. त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या चर्चमध्ये एक मुलगी होती आणि कितीतरी वर्ष त्या मुलीसाठी ते प्रार्थना करत होते, तिचं लग्न जमण्यासाठी. खूप काळ त्यांनी प्रार्थना केली, पण लग्न काही जमेना. फास्टिंग प्रेयर केली, अजून त्या बहिणीला सांगितलं तू पण कर उपास प्रार्थना. सगळ्या मंडळीतले लोक वारंवार, मग ते सवयीचं होऊन जातं त्या गोष्टीसाठी प्रार्थना करणं, मग उत्तर मिळत नाही. आणि ह्या देवाच्या सेवकाला एक दिवशी एवढं बर्डन, ओझं येऊन प्रार्थना करणं म्हणतो ना आपण, एकदम अंतःकरणापासून त्यांनी मनावर घेतलं की नाही, मला उत्तरच पाहिजे देवा, काय झालंय. त्यावेळेस त्यांना परमेश्वराने स्पष्टवाणीने सांगितलं की त्या मुलीच्या जीवनावरती शाप आहेत. त्यांनी देवाला विचारलं की काय शाप आहेत. तर त्या सेवकाला परमेश्वराने सांगितलं की तिच्या आईने तिच्या बालपणी तिला शाप दिलाय की तुझं कधी लग्न होणार नाही आणि तो आयुष्यात कधीच पुढं जाणार नाही. ठीक आहे. त्यांनी तात्काळ त्या बहिणीला फोन केला आणि तिचं वय त्यावेळेस झालं होतं 50 वर्ष. किती वर्ष? 50 वर्ष. आणि तिला अजूनही तिचं लग्न होत नाहीये. देवाच्या सेवकाने त्या बहिणीला बोलवलं आणि तिला विचारलं की मला देवाने सांगितलं की तुझ्या आईने तुला शाप दिलेला आहे म्हणून तुझं लग्न जमत नाही. ती रडायला लागली. म्हणे हो आई, एकदा नाही खूप वेळा मला लहानपणी बोलली की तुझं कधीच लग्न होणार नाही, पण त्याचा काय संबंध, मी तर येशूमध्ये आहे. अरे पण तू येशूमध्ये आहे, पण तू ते शाप तोडलेस का? ती म्हटली नाही. पालकांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर तिला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुझ्या आईकडे जा. आई दूर गावी होती कुठंतरी. ती मुलगी तिथून चर्चमधून डायरेक्ट आपल्या आईकडे गेली आणि आईला सांगितलं, आई तुला माहिती आहे का माझं लग्न का नाही जमलं? तू दिलेल्या शापामुळं. आई रडायला लागली. अगं पण मी तर नाही आई, आपल्याला प्रार्थना करावं लागेल. आई मुलीने दोघीने हातात हात घेऊन प्रार्थना केली, पण त्या गोष्टी तिथं घडल्या, सगळं संपलं. पण 1 महिन्याच्या आत त्या मुलीचं लग्न झालं. प्रियांनो, 50 वर्ष थांबलेला आशीर्वाद तिच्या जीवनात आला. कधी? ज्यावेळेस तिचे शाप तुटले. याचा अर्थ असा आहे की हे शाप तोडणं फार गरजेचं आहे. पुढे आमेन म्हणाल का? शाप तोडणं फार गरजेचं आहे. आपल्या जीवनावरचे, आपल्या परिवारावरचे, आपल्या लोकांवरचे सर्व प्रकारचे शाप हे तोडणं गरजेचं आहे. सगळी उत्तरं बायबलमध्ये आहेत. हे शाप येतात तरी कसे याच्याकडे लक्ष केंद्रित करूया. आमेन. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे शाप येण्याचा, तो म्हणजे स्वतः होऊन ओढावून घेतलेले शाप. ते हिंदीमध्ये म्हणतात ना आ बेल. हा, तसंच अगदी. काही लोक जे आहेत ते नेहमी आपल्या बोलण्यातून स्वतःला शाप देत राहतात. आपलं बोलणं फार महत्त्वाचं असतं. आमेन. आमचं जे बोलणं आहे ते फार महत्त्वाचं आहे. काही लोकांनी तोंड उघडलं का चांगले शब्द कधी निघत नसतात. सतत त्यांच्या मुखातून वाईट शब्द निघतात. असे काही लोक आहेत की नेहमी नेगेटिव्ह बोलत राहतात. काय रे, कसं काय चाललंय, बरं आहे का तुझं, कुठं काय काय करतोय सध्या? अरे काय होणार आमचं जीवनामध्ये, आम्ही तिथंच पडलेलो आहोत. आमचं काय नुसतं जन्म, काय कशाला जन्म झालाय हा, आम्ही काय मरायला जन्माला आलोय, आमचं काय खरं आहे, आम्ही कोण आहेत, आम्ही काय बाबा, तुम्ही मोठे माणसं. दुसऱ्याशी बोलताना तुम्ही मोठे माणसं, तुम्ही. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोक कंटिन्यू कधीतरी नेगेटिव्ह बोलत राहतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या जीवनावर शाप येतात. थोडासा त्रास झाला की लगेच मरणाच्या गोष्टी करतात. काही लोकांकडे शस्त्र आहे. आणि कसलं शस्त्र आहे त्यांच्याकडे? काही झाले की समोरच्याला धमकी द्यायची, मी माहेरी निघून जाईल बरं का, जा बाई काय करते आता, मी आता जीवच देतो, जीवच देतो. तर काही लोक स्वतःहून शाप ओढवून घेतात. उदाहरणार्थ ना की देवाने सांगितलं की आपल्या देवाला मूर्तीपूजा चालत नाही, मूर्तीपूजा करशील तर तुझ्यावर शाप येतील.
मूर्तीपूजा केली की ऑटोमॅटिक शाप येतात. असं काही स्पेशल नाही सांगावं लागत. आता मूर्तीपूजा केली, आता माहीत नाही कधी शाप केली का लगेच शाप आले. बायबलप्रमाणे लबाडी केली का लगेच शाप आले. जार कर्म केलं की लगेच शाप येतात. हे लिहिलंय बायबलमध्ये, येतात, लगेच येतात शाप. जादू टोणा करणारे लोक शापित आहेत. करणारे, करून घेणारे, मध्यस्थ सगळे शापित आहेत, त्या प्रोसेसमध्ये येणारे. कैक वेळा आपण त्या गोष्टीत सहभागी होत नाही, पण त्याच्यात होकार जरी दिला, एखादा निंदा करत असेल, काय तो असा माणूस आहे, काय तो तुम्ही, हा ना, हो तसं, हो म्हणजे त्याने केलेल्या कामात तुम्ही पण सहभागी, तो पण शापित, तुम्ही डबल शापित. ज्या वेळेस आपण काही अधर्म करतो, पाप करतो, त्या गोष्टीने सुद्धा शाप येतात आणि हे स्वतःहून ओढावून घेतलेले शाप आहेत. यहुदा इस्करियोत का शापित झाला? कारण त्याला माहित आहे प्रभू जीवनाचा झरा आहे, त्याला माहित आहे की प्रभू जीवन देणार आहे, त्याला माहित आहे की मेलेल्या लाजराला उठवणारा हा आहे, त्याला माहित आहे देवाचा पुत्र हा आहे, त्याला माहित आहे की जगाला उद्धार करण्यासाठी हा आलेला आहे. पण तरी सुद्धा 30 रुपयांसाठी प्रभूला विकलं. यहुदा शापित झाला. प्रियांनो, सैतान त्याच्यामध्ये शिरला. स्वतःहून ओढावून घेतलेला शाप आहे. मग तो हामान असेल, किंवा त्या आयनगरामध्ये पराभव झाला तिथला तो आखान असेल, किंवा संदेष्टाचा शिष्य गेहजी असेल, कुणी असतील, या सगळ्या लोकांनी स्वतःहून शाप ओढावून घेतलेत. मग असे किती वेळा आम्ही स्वतःहून शाप ओढावून घेतलेत? भांडण होत असताना, घरात वादविवाद होत असताना, गुलदस्ते तर देत नाही आपण एकमेकांना, अपशब्द, नको त्या गोष्टी, जे बोलण्याच्या द्वारे आपल्या मुलाबाळांना कसं आपण बोलतो. मुलगा मस्ती करायला लागला, ए रे माकडा इथं बस, अरे काय तो माकड, तो तू त्याचा बाप आहेस. तुम्ही काय म्हणून संबोधता आणि तुम्ही काय बोलता आपल्या परिवारात फार गरजेचं आहे आणि फार महत्वाचं आहे समजून घेणं. कैक वेळा आपल्या बोलण्यातून आपल्या जीवनावर, आपल्या परिवारावरती शाप आलेले आहेत. शाप देणं म्हणजे काय? ऐका, समजा एखादा भाऊ इथं बसलेला आहे आणि त्याच्या घरातली एक व्यक्ती येऊन त्याला बोलते की तू नीट मरणार नाही, तडफडून मरशील. हा शब्द काही ठिकाणी फेमस आहे. आता ज्या वेळेस हा शाप दिला जातोय, तुझं वाईट होईल, तळतळून मनापासून शाप दिलाय, हा माणूस गपचूप ऐकतो, जाऊ दे, त्याला बोलायची सवय किंवा तिला बोलायची, आणि ते ऐकलं. आता यात काय झालंय माहितीये का? ह्या शाप देणाऱ्या व्यक्तीने सैतानाला आमंत्रण दिलंय, ये आणि याची वाट लाव. सैतानाला आमंत्रण पत्रिका मिळाली. मग सैतान काय करतो? आमंत्रण पत्रिका घेऊन ठेवतो, फाईलमध्ये ठेवून देतो. आणि अशी कैक आमंत्रणं ज्या वेळेस त्या सैतानाला मिळतात, याचं असं कर, याला आजारी पाड, याला तडफडून मार, किंवा याच्या जीवनात कधीच यश येऊ देऊ नको, याचं लग्न होऊ देऊ नको, याची एकही नोकरी टिकू देऊ नको, तुमच्या पश्चात पण लोकांनी तुमच्याबद्दल काय बोललंय हे जर तुम्हाला कळालं तर तुमचं डोकं जागेवर राहणार नाही. लोक खूप वाईट रीतीनं समोर बोलता आलं नाही तर ते मागं पण बोलतात, पण ते शाप तसेच कुठेतरी राहतात. आणि त्या शापांमुळे माणसाचं जीवन फार वाईट स्थितीमध्ये जातं. तुम्ही तरी देवामध्ये आहात, पण ज्यांना देवच माहीत नाही अशा लोकांची काय दशा आहे. पिढ्यानपिढ्या त्या त्रासात, जाचात, त्या संकटात लोक अडकलेले आहेत, त्यांना माहीत नाही याच्यातून बाहेर कसं पडायचं. आणि मग हे स्वतःहून ओढावून घेतलेले शाप जीवनामध्ये कार्य करतात. फार भयंकर आहे. त्याच्यामुळे आपल्या शब्दांची आठवण करा. तुम्ही कधी कोणाला तळतळून असं काही बोललायत का? आज तुम्ही त्यांना माफ करून टाका. आमेन. पास्टर, आम्ही बोलत नाही असं कधी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कधी कोणाबद्दल तुम्ही चुकीचं बोललायत का? किंवा कोणी तुमच्या जीवनावरती चुकीचं बोललंय का? तुझं असंच होईल, तुझं तसंच होईल. तुला कधीच आशीर्वाद मिळणार नाही. कधी तू गव्हर्नमेंटच्या नोकरीला तू प्रयत्न कर, तुला कधीच मिळणार नाही. दे तू MPSC, तू कधीच यशस्वी होणार नाही, जा. असं काही लोक शाप देतात आणि ते शाप तसेच राहिल्या कारणामुळे त्या शापांचा दुष्परिणाम पाहायला मिळतो. पहिले जे शापाचा प्रकार आहे ते स्वतःहून दुष्कर्माने ओढावून घेतलेले शाप. दुसरा जो प्रकार आहे म्हणजे असं जे लोक देतात, दुसऱ्यांनी दिलेले शाप.
पहिला प्रकार स्वतःहून ओढावून घेतलेले शाप, दुसरा जो प्रकार आहे ते दुसऱ्यांनी दिलेले शाप. नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचूया. नीतिसूत्रे 11 आणि 9. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करतो. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. नीतिमान कशाने मुक्त होतात? ज्ञानाने मुक्त होतात. आणि अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करतो. बायबल सांगतं तोंडाने, बोलण्याच्या द्वारे नाश होऊ शकतो एखाद्याचा. शब्द एवढे प्रभावी आहेत, एवढे सामर्थ्यवान आहेत, एवढे महत्त्वाचे आहेत. नीतिसूत्रे 18वा अध्याय 21वा वचन. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. जिभेच्या म्हणजे तुमच्या जिभेच्या हाती आहे. मृत्यू पण जिभेच्या हाती आहे, जीवन पण जिभेच्या हाती आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. बोलणं फार महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही बोलत राहिले असाल की मी गरीब आहे, मी गरीब आहे, गरीब आहे, तुम्ही गरीबच राहणार. पण बोलायला सुरुवात करा. खिसे रिकामे असताना म्हणा मी श्रीमंत आहे. हालेलुया. आजारी पडल्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर म्हणा मला काही होत नाही, माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. डॉक्टर म्हणतील नाही तू लवकर मरणार आहे. डॉक्टर तुम्हाला माहीत नाही मी जगणार आहे. ते म्हणतील मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे? त्याला सांगायचं तुझ्यापेक्षा मोठ्या डॉक्टरची माझी ओळख आहे. हालेलुया. आणि तो डॉक्टरचा डॉक्टर आहे. कधी तुम्हाला बरं नाही वाटलं तर त्याला हाक मारून बघा, तो तुम्हाला बरं करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कैक वेळा लोक शाप देतात. पहिला जो प्रकार आहे स्वतःहून ओढावून घेतलेले शाप, दुसरा जो प्रकार आहे दुसऱ्यांनी दिलेले शाप. आणि यामध्ये तुमच्या जिभेच्या हाती बोलण्याच्या शब्दांमध्ये मृत्यू पण आहे, जीवन पण आहे. आपल्यावरती निर्भर आहे आपण काय बोललं पाहिजे. याकोब याचा 3रा अध्याय 9 ते 11 वचन. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. आपण काय करतो? आशीर्वाद देतो आणि शाप पण देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. एकाच तोंडातून स्तुती पण निघते, शाप पण निघतात. एकाच तोंडातून शाप पण निघतात, आशीर्वाद पण निघतात. पण जर तुम्ही खरे जिवंत देवाचे बच्चे असाल ना, इथून पुढे वाईट शब्द काढायचेच नाही. तुम्हाला कोणी शाप दिला तर त्यांना तुम्ही काय द्या? का एकाने शाप दिला आपण का त्याला आशीर्वाद द्यायचा? का शाप नाही द्यायचा? आपण घरामध्ये तुमच्या एक साखरेचा डबा असतो, एक तांदळाचा असतो. आता तांदळाच्या डब्यावर वरती लिहिले तांदूळ, आतमधून काय निघणार? साखरेच्या डब्यातून. आता एखादा म्हटलं मी तांदळाच्या डब्यातून साखर काढतो, अरे म्हणाल काय जादूगर आहे, शिमोन आपल्या इकडं आलं की काय? शिमोन जादूगर म्हणजे बायबल मधला आहे, ते इथं शोधू नका कोणाला. बरं ठीक आहे. जसं तांदळाच्या डब्यातून आपण तांदूळच काढू शकतो, गव्हाच्या डब्यातून आम्ही एवढ्या आशीर्वादाने भरले, आमच्यातून शाप येणार कुठून? आम्ही एवढे आशीर्वादित आहेत की आम्हाला आंब्याच्या झाडाला दगड मारलं तर फणस पडतं की नाही खाली? आपल्या याच्यामध्ये नाशिकमध्ये असंच घडतं ना, आंब्याच्या झाडाला दगड मारला की चिक्कू पडतो, फणस पडतं, हो की नाही? आंबेच पडतं. मग आम्हाला कुणी काही फेकून मारो, आमच्याकडून आशीर्वादच निघतील, आमच्याकडून आशीर्वाद निघतील. हे आमच्यासाठी नाही, पण ज्या वेळेस ख्रिस्ती लोक, आपण ख्रिस्ती आहोत, येशूला विसरतात, त्यांच्या मुखातून या गोष्टी निघतात ज्या देवाला आवडत नाहीत. ज्या वेळेस तुम्हाला कोणी शाप देतं त्यांना तुम्ही काय देऊ नका? मोठ्याने म्हणा, काय देऊ नका? शाप देऊ नका. त्यांना काय द्या? आशीर्वाद द्या. करून तर बघा. तो शाप देणारा स्वतः शापित आहे म्हणून तुम्हाला शाप देतोय. तुम्ही ऐकलं का? ज्यांनी तुम्हाला शाप दिलेत ना, त्यांच्या आत ते शाप भरलेले आहेत म्हणून ते तुम्हाला शाप देऊ शकतायत. तुम्ही त्यांना आशीर्वादित करा, यासाठी करा की ते आशीर्वादित होतील, त्यांच्या पण मुखातून आशीर्वाद निघतील.
शिव्या शाप त्यांच्याकडून निघणार नाहीत, म्हणून त्यांना आशीर्वादित करा. उत्पत्ती 12वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये, स्तोत्र 109 17 ते 19 वचन, स्तोत्र 109 17 ते 19 वचन, उत्पत्ती 12:3 आणि रोमकरपत्र 12वा अध्याय. सगळीकडे सारखं लिहिलं, तुला आशीर्वाद देणारा आशीर्वादित आणि तुला शाप देणारा शापित होणार. पहिला प्रकार स्वतःहून ओढावून घेतलेले शाप. दुसरा प्रकार दुसऱ्यांनी दिलेले शाप. नीतिसूत्रे 26वा अध्याय 2रं वचन, नीतिसूत्रे 26 आणि 2. भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. चिमणी कशी आकाशात फिरते, निळवी कशी फिरते, त्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप. बरेच लोक म्हणतात ना, एक सुंदर म्हण आहे मराठीत, कावळ्याच्या शापाने मरत नाही. का म्हटलंय असं? ते सिम्बॉल आहे, एक चिन्ह आहे, निष्कारण दिलेला शाप. म्हणजे याचा अर्थ कारण असताना दिलेला शाप कार्य करू शकतो. ऐकलं तुम्ही? निष्कारण दिलेला शाप कुठंच ठरत नाही, म्हणजे कारण असताना दिलेला शाप कार्य करू शकतो. आणि म्हणून शापापासून सावध राहिलं पाहिजे. शाप देऊ नका, हे आपल्याला शोभत नाही. 1 पेत्र 3रा अध्याय 9 वचन, 1 पेत्र 3रा अध्याय 9 वचन. इतरांबद्दल तुम्ही काय बोलता? 1 पेत्र 3:9. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका. कोणी वाईट बोललं तर तुम्ही वाईट बोलू नका. कोणी निंदा केली डबल निंदा करा, है ना? कोणी आपली निंदा केली तर काय करायचं? तुमची निंदा झाली का तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं पाहिजे, तोंड उतरवायचं नाही. लोक ज्यावेळेस तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलतील, एक छान स्माइल द्यायची, एकदम मनापासून द्या, आनंद करा. ज्यावेळेस तुमची लोक निंदा करतील, आनंद करा. लोकांनी शाप दिले तरी आनंद करा, कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्यामधून आशीर्वाद निघणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की तुमचा देव तुम्हाला दिलेल्या शापांचं रूपांतर कशात करणार आहे. आमेन, हालेलुया. पहिली गोष्ट आपण काय शिकलो? शाप कसे येतात? लक्षात ठेवा, 4 मुद्दे विसरायचं नाही कधीच. पहिला मुद्दा, शाप कसे येतात? येऊ दे माझ्यावर शाप, मरू दे मला, जाऊ दे मला, माझं जीवनच असं आहे, मी आजारी पडणार, मी मरणार, झालं माझं, मी चाललो. तू जाणार नाही आणि तू नुसता त्रास देत राहणार. स्वतःहून ओढवून घेतलेले शाप, दुसऱ्याने दिलेले शाप. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पिढ्यांचे शाप. पिढ्यांचे म्हणजे कुठली कुठली पिढी असते? 2 पिढ्या महत्त्वाच्या आहेत. एक वडिलांच्या बाजूची पिढी आणि एक आईच्या बाजूची पिढी. आईच्या बाजूच्या पिढीने पण शाप येऊ शकतात. वडिलांच्या बाजूच्या ज्या पिढी आहेत त्या सगळ्या पिढ्यांचे शाप पण येऊ शकतात. उत्पत्ती 20वा अध्याय 2रं वचन. राजा विचारतोय, ह्या मॅडम कोण आहेत तुमच्या बरोबर आलेल्या? अब्राहम, विश्वासणाऱ्यांचा बाप. काय उत्तर दिलं? अक्का. कोण आहे? अक्का म्हणजे दीदी, म्हणजे ताई, माझी बहीण आहे. हा, माझी बहीण आहे ती. बायकोला बहीण. अब्राम खोटं बोलला. आता म्हणाल तुम्ही अर्ध सत्य वगैरे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर सत्य असतं, नाही तर असत्य असतं. अब्राम खोटं बोललाय. आता उत्पत्ती 27:7 मध्ये वाचा बरं. अब्राम इकडं खोटं बोलतोय आणि इथून पुढची वचनं तुम्ही वाचत गेलात की तुम्हाला लक्षात येईल याकोब पण खोटं बोललाय. जे पहिल्या पिढीने पेरलंय ना, ते तिसऱ्या पिढीत परत उगवताना दिसलंय.
किती ठिकाणी याकोब खोटं बोलताना दिसला, नावच ठेवलं होतं फसवणारा. तुम्ही खोटं बोलायची सुरुवात करा, तुमची मुलं तुमच्यापेक्षा अधिक छान खोटं बोलू शकतील. तुम्ही चुकीची कामं करा, तुमची मुलं अजून तुम्हाला करून दाखवतील चुकीची कामं. 2 शमूएल 11वा अध्याय घरी जाऊन निवांत वाचा, थोडक्यात सांगतो आता मी तुम्हाला. एकदा काय झालं की दावीदाचे सगळे जे योद्धे होते सगळ्यांना युद्धावर पाठवलं, जा सगळे युद्धावरती. ऍक्च्युली त्या दिवशी दावीदाने पण युद्धावर जायला पाहिजे होतं, पण दावीद राहिला घरी. आता घरात राहिला तर घरात आपलं तंतुवाद्य वाजवायचं, बायबलचं मनन करायचं, काहीतरी करायचं, प्रार्थना वगैरे करत बसायचं. पण नाही, दावीदाला टेरेसवर फिरायचं होतं. आणि तो टेरेस वॉक जो त्याला महागात पडला ना, त्याच्याबद्दल काय सांगू मी तुम्हाला. टेरेसवर फिरता 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 काही लोकांची नजर स्थिर नसते. त्या दिवशी माहित नाही दावीदाला काय झालं. काही गोष्टी तुमच्या नजरेसमोर असताना त्या बघत नाही बसायच्या, मान दुसरीकडे करायची. कुणाला आमेन म्हणायची हिंमत असली तर म्हणून टाका. दावीदाची नजर अशा ठिकाणी गेली जिथं त्याला नजर नव्हती द्यायला पाहिजे. एक वेळेस दावीद टेरेसवरून पडला असतं तर चाललं असतं, पण तो व्याभिचारात पडला, हे फार वाईट झालं. दुसऱ्याची स्त्री बघितली आणि तिला बोलून घेतलं त्याने. बघा, तिच्या नवऱ्याचा पण मर्डर केला. व्याभिचारी बनला तो दावीद राजा. तंतुवाद्य वाजवणारा, गल्ल्याताला ठार करणारा, पापात आणि मोहात पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरं, आता दावीदाने एवढा पराक्रम केला, पुढे त्याचा पश्चाताप पण खरा होता. एवढा पश्चाताप केला त्याने की त्याचा अंथरूण आसवांनी भिजवून टाकलं. एवढा पश्चाताप केला दावीदाने. ठीक आहे, पण पाप तर केलंच ना. जुन्या करारात अशा खूप घटना तुम्ही पाहाल की ज्याच्यामध्ये देवाचे लोक जे आहेत ते प्रार्थना करायचे आणि प्रार्थना संपलं की पाप पण करून बघायचे. आणि त्याच्यात हिट लिस्टवरती शमशोन. इकडंच गाड पूर्ण असं त्या सिंहाचा जाबड फाडायचा, गाढवाचं जाबड घेऊन 1000 लोकांना मारायचा, वेशीचे दरवाजे उचलून घेऊन जा, कोल्ह्यांना पकड, त्यांच्या शेपटा बांध, मशाल लाव, देव बलिष्ठांच्या शेतात सोडून. काय केलं नाही, फार अफाट कामं केली. पण अफाट कामं करता करता मध्ये जिथं जिथं चान्स मिळेल तेवढं मुली बघायचा प्रोग्राम असायचा. आणि जाईल तिकडं प्रेम, जिकडं जाईल तिकडं, ऐकताय का तुम्ही, जाईल तिकडं प्रेम. नको असं जुना करार होता. त्यांच्यावरती पवित्र आत्मा यायचा आणि जायचा, तात्पुरत्या वेळेसाठी यायचं. आम्हाला परमनंटली देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत दिला. आमचं वागणं वेगळं असलं पाहिजे. एका भावाने 2 लग्न केली. किती लग्न मला सांगा. देव किती आहे? देव एक, बाप्तिस्मा एक, बायबल एक, लग्न का 2? लग्न पण एकच पाहिजे. येशू ख्रिस्त पण एका मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? एक दिवस असा येणार आहे ना की त्या दिवशी मी CNI, मी CSI, मी पेंटिकॉस्ट, मी ह्या मिनिस्ट्रीचा, मी त्या, हे काही राहणार नाही. सगळे म्हणतील मी ख्रिस्ताचा आहे, बस संपलं. हालेलुया. या जगात आम्हाला एकत्र ठेवण्यासाठी या सगळ्या संस्था आहेत. पण एक दिवस असा येईल की आम्ही सगळे एकच देवाची लेकरं आहोत हे आम्हाला कळणार. आमेन. ख्रिस्त एका मंडळीला घेण्यासाठी येते. जसं दावीदाने पाप केलं, 2 शमूएल 11वा अध्याय, 11व्या अध्यायानंतर फक्त 12व्या अध्यायामध्ये सोडून द्या आणि डायरेक्ट तेव्हा जर तुम्ही 13व्या अध्यायात जाल तर त्या ठिकाणी अम्नोन आणि तामार. अम्नोन कोण आहे? दावीदाचा मुलगा आहे. मी जास्त त्याचं सखोल बोलणार नाही, पण मला एवढंच सांगायचं की बापाने जे पाप केलं ना त्याच्या 1000 पटीने भयंकर पाप त्याच्या मुलाने अम्नोनने करून दाखवलं. काय कित्ता आपण पुढच्या पिढीसाठी देत आहोत. हे पिढ्यांचे शाप आहेत. पूर्वजांनी लबाडी केली, त्यांच्यावर शाप होते, ती लबाडीचे शाप पुढे राहिले. पूर्वजांनी पाप केलं, व्याभिचार केलं, ते सगळे शाप तसेच राहिले. पिढ्यांचे शाप त्याच प्रकारे टिकून राहतात आणि लोकांची जीवन शापित होत राहतात. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, या पिढ्यांच्या शापापासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. ज्यावेळेस देवाला आशीर्वादित करायचे, देव कसा आशीर्वादित करतो वाचूया आपण. अनुवाद 7वा अध्याय 9वं वचन. आणखीन वाचूया. स्तोत्रसंहिता 103 17 ते 18. नीतिसूत्र 20:7.
आता ही सगळी वचनं आपण वाचतोय, त्याचा एकच अर्थ, देवाला जेव्हा आशीर्वादित करायचे, देव म्हणतो की जर मी तुला आशीर्वादित केलंय तर तुझ्या चांगुलपणाबद्दल तुझ्या हजारो पिढ्या मी आशीर्वादित करेल. आमेन. तुझ्या जनरेशन्स मी आशीर्वादित करेल, तुझी मुलं बाळा आशीर्वादित करेल, तुझी नातवंड, तुझी परतुंड, तुझ्या पूर्ण सगळ्या पिढ्यांना मी आशीर्वादित करेल. आणि किती पिढ्या? हजारो पिढ्या आशीर्वादित करेल. आमेन. युगानुयुग मी तुला आशीर्वादित करेल, बायबलचं वचन सांगतंय. यशाया 54 आणि 17 आपल्यासाठी वाचत आहे का? यशाया 54:17. तुझ्यावर चालविण्यासाठी घडलेले कोणते हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्याची नीतिमत्ता आहे, असं परमेश्वर म्हणतो. परमेश्वराने आपल्याला वतन दिलेलं आहे. ही हत्यारं ज्यावेळेस आमच्यावरती काम करत असतात तर आमचं काय वतन हे आम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आजपर्यंत बोलण्यातून स्वतःहून ओढावून शाप घेतले असतील. कोणी लोकांनी येता जाता, घरातल्यांनी, नातेवाईकांनी, आजी आजोबा बोलण्यातून कोणीतरी शाप दिले असतील. हा एवढा मुलगा मस्तीखोर आहे, कधीच शिकणार नाही. शाप आहे हा, आशीर्वाद नाही आहे. बोलण्यातून कोणी शाप दिलेले असतील किंवा कधी पिढ्यांचे शाप आपल्यावरती आले असतील. आता पिढ्यांनी, आता देवाला धन्यवाद, आपण अशा देशामध्ये जन्माला आलोय, भारत देशात. बोलो येशू मसीह की. जर या देशात आम्हाला देवाने जन्माला घातलेलं आहे तर आमच्या आधीच्या पिढ्या काय करत होत्या, आमचे पूर्वज काय करत होते? काही पिढ्यांच्या मागं जर आपण गेलं तर इतिहास काय सांगतोय? काय त्यांनी मूर्तीपूजा केली होती का? हो, केली होती. काय त्यांनी जादूटोणा केला होता का? हो, केला होता. काय ते अपशब्द? हो, वापरत होते. काय ते चुकीचं वर्तन? हो, त्यांनी केलंय. मग हे शाप तसेच राहिले ना पिढ्यानपिढ्या, आणि त्या शापांमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. आणि दावीद म्हणतो की आम्ही कसे आहोत जन्मतः, पण एक अजून खुलासा करतो, तुम्ही आणि मी जन्मतः पापी नाही. त्याचं काय कारण असेल? ॲक्च्युली ना, दावीद का म्हणतो ते सांगतो. एक प्रॉस्टिट्यूट म्हणजे वेश्या व्यवसाय करणारी जी स्त्री आहे, तिच्या 14 पिढ्या शापित आहेत. आणि दावीद तर त्याच पिढीतून आला होता. मला जास्त खोल नाही बोलायचं, पण समजून घ्या. दावीद त्याच पिढीतून आला, म्हणून तो म्हणतो की मी जन्माचाच पापी आहे. दावीद पापी आहे, पण येशू म्हणतो का मी जन्माचा पापी आहे? नाही. तोपर्यंत 14 पिढ्या पूर्ण खलास. आणि जेव्हा मी प्रार्थनेत म्हणतो ना, प्रभू मी जन्माचा पापी, तुम्ही आजीला शिव्या देताय बरं का. कळालं माझं म्हणणं? ते शब्द वापरू नका. तर हे पिढ्यांचे शाप चालून येतात आणि ते शाप तसेच टिकून राहतात. त्या पिढ्यांमध्ये आपल्या पंजोबाने कोणाकडे तरी जादूटोणावाल्याकडे गेला, ते जे शापाचं पॅकेज आहे ते पुढच्या पिढ्यांना पास करून दिलं. मुलाला शाप देऊन टाकले, तुझ्या मुलांना बाळांना वाटून टाक पुढं. पेढे देतो ना आपण चर्चमध्ये, हां तसंच अगदी. हे बॉक्स घे, पुढं वाटून टाक सगळ्यांना, सगळ्यांना द्या, त्यांनी पुढं वाटा. असे ते शाप पुढं पुढे 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 तसे चालत जातात. आणि ते शाप आपल्या जीवनावर पण तसेच राहतात. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. एक गोष्ट आहे, येशूमध्ये आला तुमचं तारण पक्क आहे. पण काही गोष्टींमध्ये जर तुम्ही प्रार्थना केली तर तुमच्या जीवनावरचे शाप निघून जाऊ शकतात. आणि ते तोडणं फार गरजेचं आहे. पिढ्यांचे शाप, स्वतःहून बोलवून घेतलेले शाप, कुणी दिलेले शाप, हे तोडणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी 4था प्रकार, नियमशास्त्राच्या द्वारे आलेले शाप. नियमशास्त्राच्या द्वारे आलेले शाप म्हणजे काय? बायबलच्या वचनातून कसे येऊ शकतात? ऐका. अनुवाद 27वा अध्याय 26वा वचन. ॲक्च्युली 28वा अध्याय ना अनुवादचा, 1 ते 14 वचनं सगळे आशीर्वाद आहे. आणि 15 ते 68 वचनं सगळे शापाचे आहेत. चौदा वचनं आशीर्वाद आहे, 54 वचनं शापाची आहेत. का? देवाला जास्त शाप द्यायला आवडतं का? नाही. अलर्ट करतोय परमेश्वर, सावध हो, सावध हो, सावध हो. देवाच्या प्रिय लोकांनो, आता अनुवाद 27 आणि 26 आपण वाचूया. अनुवाद 27-26 ऐका. जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही
तो शापित असो. पण तुम्हाला एक ओपन चॅलेंज करून एक गोष्ट सांगू का, एकदम ठोसपणे बोलू का? आदामापासून येशूपर्यंत कुणाचंही नाव घ्या, एकाने पण पूर्ण नियमशास्त्र पाळलं नाही. दावीद भारी राजा होता पण टेरेसवर फिरला. अब्राम आत्ताच झालं ना विषय, बायकोला बहीण म्हणतोय, काय बोलायचं आता याला. याकोब नावच फसवणार आहे, कुठं सांगतं त्याच्याबद्दल काय. शमशोन लिस्टमध्येच नाव नाही ऍक्च्युली. ऐकताय तुम्ही चर्च? एकही असा मनुष्य या भूतलावरती झाला नाही की ज्याने बायबलची पूर्ण वचनं तंतोतंत पाळलीत. मग ती वचनं कुणी पाळली? सगळी फक्त येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र पूर्ण केले आणि म्हणून वधस्तंभावर टेटलेस्टाई म्हणजे पूर्ण झाले आहे असं तो म्हटलं. त्याच्याशिवाय कोणालाच पूर्ण करता आलं नाही. मोशे पण पूर्ण करायला चालला होता. प्रभू म्हटलं थांब, नबो पर्वतावरती थांब, पुढं नाही जायचं. का रे देवा? नाही बस झालं तुझं, आता इथंच संपलं, मीटर संपलं तुझं, पेट्रोल संपलं गाडीतलं, बस आता पुढं नाही जायचं. प्रभू गेलो असतो, नाही बस संपलं, थांब. आलिशा मारायला टेकला, राजा भेटीला आलाय, बाबा काय झालं तुम्हाला? राजा रडतोय, सेवक चालला म्हणून. अजून जगायला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये फक्त येशू ख्रिस्त असं आहे, मरते समय पूर्ण झाले म्हटलं आणि त्यांनी काम पूर्ण चोख केलेलं आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. नियमशास्त्र त्याने पूर्ण केलेलं आहे. म्हणजे कुणीच बायबल पाळलं नाही, म्हणजे सगळ्यांवर शाप आले की राहिले बायबलचे. आणि येशूच्या काळात असे लोक होते. पेहराव एकदम सेवकाचा होता, पण आतमध्ये चुना लावलेल्या कबरेसारखे ते होते, दुर्गंधी. आतून एकदम वाईट विचारांनी भरलेले होते, द्वेष बुद्धी, सूड बुद्धी. प्रभूला कसं मारावं याचं प्लॅनिंग देवाचे सेवक लोक करत होते. बोले येशू मसीह की. येशूला मारणारे कोण होते? अतिरेकी होते का? त्याचेच लोक, प्रार्थना करणाऱ्या लोकांनी येशूला क्रूसावर खेळा असं सांगितलं. देवाच्या प्रिय संतगणांनो, गलतीकारसपत्र 3 अध्याय आणि 10 वचन. कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. काय तुम्ही ऐकलं? मी काय वाचलं? कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. इतके नियम, इतके नियम, इतके नियम. किती आज्ञा आहेत बायबलमध्ये? मोशेला किती आज्ञा दिल्या? चूक. त्या दगडी पाट्यावर 10 होत्या, पण बाकीच्या किती होत्या? एक्झॅक्टली. शेकडो आज्ञा ऑलरेडी दिलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते कोणी 620 म्हणतं, देवाच्या सेवकांनी सांगितलं 630 आहेत. देवाच्या प्रिय लोकांना या शेकडो आज्ञा आहेत, काय काय पूर्ण करणार? शाब्बात पवित्र पाळ. मग शाब्बात पवित्र पाळत असताना चालत असलं 40 पावलं चालायची आणि थांबायचं. 41वा पाऊल पडलं तरी शापाला समजायचं. ऐकताय का तुम्ही? विश्राम म्हणजे विश्रामच. त्या दिवशी काहीच करायचं नाही. थोडी चूक झाली का शाप, थोडी चूक झाली की वचन मोडलं. नियमशास्त्राच्या द्वारे, वचनांच्या द्वारे सुद्धा नियम जे दिले होते देवाने ते तोडले तर त्याच्याद्वारे शाप. कुठलाही नियम तोडा, शाप. 10 आज्ञांपैकी आई वडिलांना बोलला, आई मला तू आवडत नाही, नाही बाबा आवडत नाही, आला शाप. 5वी आज्ञा मोडली. मान राखायला सांगितलंय, आता तुझी मान मोडण्याचा वेळ आलेला आहे. हॅलो. थोडं चुकलं का लगेच फटके, थोडं चुकलं की लगेच फटके. असे दिवस परत यायला पाहिजेत. किती भारी ना मोशेबद्दल. काय मोशे, आम्ही तिथंच मरत होतो, तेच बरं होतं, कशाला आम्हाला इथं रानावानात घेऊन आलं. लगेच आगे साप, आगे साप, पीछे साप, सब जगह सापच साप. थोडा बोलला का लगेच चावला का लोक खलास, मर. चूक केली की लगेच शाप, चूक केली की लगेच शाप.
बरं, आता सगळ्या गोष्टींचा सारांश. 4 प्रकारे शाप येतात. पहिली गोष्ट, आमंत्रण देऊन स्वतःहून ओढवून घेतलेले शाप. दुसरा प्रकार, दुसऱ्यांनी दिलेले शाप. तिसरा प्रकार, पिढ्यांचे शाप. आणि चौथा प्रकार, नियमशास्त्राद्वारे आलेले शाप. सगळ्यांना कळालं शाप येतात. बरं, शाप येतात. आता हे शाप तोडायचे कसे? ऐका, 1 योहान 3 अध्याय 8 वचन. पाप करणारा सैतानाचा आहे. सगळ्यांनी म्हणा, पाप करणारा सैतानाचा आहे. पाप करणारा सैतानाचा आहे. समजून घ्या. ज्यावेळेस एखादा व्यक्ती लबाडी करतो, खोटं बोलतो, चुकीचं वागतो, तो दाखवून देतो मी सैतानाचा मुलगा आहे. संपला विषय. खरं बोलणारे दाखवून देतात मी देवाचा आहे. आमेन. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. जसं त्याला फेकलं, ते जे स्टार्ट झाली तिथून नुसता पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच. कोणाची कृत्ये? शाप कोणाचं कृत्य? सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की. आता मात्र आम्हाला गूढ रहस्य कळालं. आणि म्हणून मी वारंवार सांगतो, नोहापेक्षा जास्त आम्ही आशीर्वादित आहोत. हालेलुया. त्याच्या तर त्या नावेमध्ये, त्याच्या बोटीमध्ये, त्या नोहाच्या आर्कमध्ये 8 लोक वाचले, पण आमच्या या शेवटच्या काळामध्ये लाखो आणि करोडो लोक मंडळीमध्ये वाचवले जात आहेत. हालेलुया. ही देवाची कृपा आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे. जुन्या सर्व पिढ्यांपेक्षा ही पिढी आशीर्वादित आहे. का? कारण की त्यांना येशूचं नाव माहीत नव्हतं. आम्हाला येशूचं नाव ठाऊक आहे. आम्हाला कळालेलं आहे की जगाचा उद्धारक दुसरा तिसरा कोणी नाही. मेलेल्या गोष्टींकडून आमचं जीवन येत नाही. मेलेली दगड आम्हाला जीवन देणार नाहीत. या जगामध्ये आमच्या तारणासाठी, आमच्या कल्याणासाठी, आमच्या उद्धारासाठी स्वर्गात जाण्याची एकच वाट दिलेली आहे, आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू शिवाय, येशू शिवाय पाप विमोचन होऊ शकत नाही. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. येशू आला. स्वतःहून दिलेले शाप येशूच्या नावात तुटले जातात. हे एक सिक्रेट आहे. तसंच राहू दिलं. म्हणून मी सगळी उदाहरणं देताना मी हेच बोललो, शाप दिले तुम्ही गप्प बसले, ते तसेच राहिले. लोकांनी शाप दिले, आनंदाने घेतले, तसेच राहिले. कुणी तुम्हाला शिव्या दिल्या, एकच काम करायचं, हसायचं, देव तुला आशीर्वादित करो म्हणायचं. लोक म्हणते तुला एवढ्या शिव्या दिल्या तरी तू आशीर्वाद देतो. मी घेतल्या कुठं? त्याने दिल्या. हॅलो, हा मोबाईल सँडी घे बाळा. घेऊ नको म्हणजे ऍक्टिंग कर. मी त्याला देतोय पण त्याने घेतलाच नाही, त्याला मिळेल का? मग तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, घ्यायचंच नाही. मी शिवी प्रूफ आहे. कोणी किती शिव्या दिल्या मला लागत, कारण की मी येशूच्या रक्ताचं चिलखत घातलेलं आहे. मला माझ्या देवाच्या अग्नीने घेरलेलं आहे. मला माझ्या देवाच्या सामर्थ्याने घेरलेलं आहे. मला माझ्या प्रभूच्या वचनांनी घेरलेलं आहे. तुला बोल काय बोलायचंय, फरक पडत नाही. एक छोटा काडी पैलवान आला, कागदाचे बोळे बनवून तुम्हाला फेकून मारतोय. तुम्ही म्हणाल काय लागतंय असं म्हणाल का? हॅलो, कागदाचे बोळे बनवतोय, चल हवा आने दे. फरक पडेल का? काही फरक पडेल का? कणाचाही फरक पडणार नाही. बिलकुल. अशी सैतानाची लायकी त्याला दाखवायला सुरुवात करा. तू संकट आणलंस, ते संकट घेऊन इकडे मला फुटबॉल खेळायचं त्याच्याबरोबर. आज मी जिंकणार आहे, कारण की माझा देव माझ्या पक्षाचा आहे. माझा देव माझ्या बरोबर आहे. सैतान मला काही करू शकत नाही, कारण की येशूचं नाव माझ्याकडे आहे. एक म्हातारी आजीबाई खूप दिवस उपाशी होती. प्रार्थना केली तिने, देवा मला अन्न दे, देवा मला भूक लागली, मला अन्न दे. सैतान तिथं बाजूलाच होता.
जेवण मागती, बीज देतो तिला. नंतर तिला सांगतो मी सैतान आहे. जेवण घेऊन आला 5 स्टार हॉटेलमधून. म्हातारी पुढं वाढलं. आजीबाई घ्या जेवण, तुमच्यासाठी विशेष पाठवले. नंतर सांगतो कुणी पाठवले, घ्या. म्हातारीला खूप दिवसांनी जेवण दिसलं. म्हातारीने पटापट पटापट खाऊन घेतलं. आता सैतान वेषांतर करून आलेलं आहे. म्हातारी पुढे उभा राहिला आणि जेव दिलं तिला एकदम. आता हिला सांगतो मी दिले म्हणजे माझं गौरव होणार. आता मग म्हातारीचं जेवण संपलं. म्हातारीला म्हणतो, आजीबाई काय माहिती का तुम्हाला जेवण कुणी दिलं? बोललं, मग माझ्या देवाची इच्छा असली ना, देव सैतानाला पण झुकवलं आणि त्याला वेटर बनवून जेवण आणायला लावेल. असा माझा देव आहे. खाली मान घातली, निघून गेला. पैसे फुकट गेले 5 स्टारचे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, सैतानाला त्याची लायकी दाखवून द्या, कारण की सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव तुमच्याकडे आहे आणि ते नाव येशूचं नाव आहे. या नावात सामर्थ्य आहे. प्रत्येक प्रकारचे शाप या नावाद्वारे तोडले जातात. येशूचं नाव उच्चारलं तरी भूत थरथर कापतात. हालेलुया. सैतान थरथर कापतो. दुर्रत्नाची सेना निघून जाते. येशूच्या नावामध्ये अभिषेक आहे. हे नाव ज्यावेळेस तुम्ही उच्चारता, स्वतःहून आलेले शाप, ओढावून घेतलेले शाप तुटून जातात, नष्ट होतात. लोकांनी तुम्हाला शाप दिले असले तर येशूच्या नावात प्रार्थना केल्याने ते सगळे शाप तुटतात. जर पिढ्यांचे जरी शाप असले ते येशूच्या नावाने तुटले जातात आणि नियमशास्त्राचे शाप तुटले नसते. पण का तुटतात माहिती आहे का? कारण की ज्याचं नाव तुम्ही घेतायत त्यांनी नियमशास्त्र पूर्ण केलं आहे. हालेलुया. आणि म्हणून नियमशास्त्राचे पण शाप येशूच्या नावात तुटले जातात. आता तुम्ही म्हणाल की मग नियमशास्त्र पाळायचं की नाही पाळायचं? नियमशास्त्र पाळायचं, धार्मिकतेची कृत्य करायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी स्वर्गाचा मोठा जनसमुदाय प्रभूच्या दुसऱ्या आगमनाच्या समयी योहानाने पाहिला, त्या जनसमुदायाला असं म्हटलेलं आहे की त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहेत आणि ही नीतिमानाची कृत्य त्यांनी जे आहेत ते अंगावरती परिधान केले. त्यांचे वस्त्र म्हणजे काय? धार्मिकाची, नीतिमानाची नीतिकृत्य आहेत. आमेन. पण जुन्या करारात नीतिकृत्याबद्दल जर तुम्ही पाहिलं तर त्या सत्कर्मांना घाणेरड्या चिंधीसारखं म्हटलेलं आहे. जुन्या करारात घाणेरडी चिंधी, नीतिमानाची कृत्य. नवीन करारात असं काय झालं की त्या चांगल्या कृत्यांना एवढा चांगला मोठा दर्जा मिळाला. कारण एकच आहे, ते आमची कृत्य येशूच्या रक्ताने धुतले गेलेले आहेत. कारण एकच आहे की ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. कारण एकच आहे की जसा त्याचा शुभ्र जागा आहे एकदम तसाच त्याने मंडळीला दिलाय. काही लोकांना कळालं नाही, समजून तर सांगायला आलो नाही एवढ्या लांब. ऐका, लग्नामध्ये तुम्ही जाता आणि नवरदेव जो आहे, 1 दिवसाचा देव असतो तो, तेवढ्या काळापुरता. नंतर तर मग काय होतं ते बरं. तो नवरदेव इतका तयार होऊन येतो, नवीन कपडे, एकदम ब्लेझर, एकदम फिट फाईन होऊन एकदम पुढे येऊन बसतो. आणि नवरी मुलगी तर नेहमीप्रमाणे आपलं गाऊन वगैरे घालून, घरचा एकदम ते विस्कटलेले केस वगैरे असंच येतात, आहे की नाही? हॅलो, नवरी कशी येते? नवरी नेहमी लेटच येते, आहे ना, कधी वेळेवर येत नाही. पाळक साहेब ओरडून अरे मुलीला घेऊन या, आणि फोन येतो तिकडून, मेकअप चालू आहे, मेकअप आता अर्ध्या तासात पाळक साहेब अर्धा तास झाला, अरे मुलीला घेऊन या, अजून अर्धा तास. अरे पहाटे 5 वाजल्यापासून मेकअप चाललाय. अरे लोक लंचला आलेत, त्यांना डिनर तरी देऊ नका. असं काही वेळा होतं. मुलीच्या मेकअपला उशीर लागतो. देवाच्या प्रिय लोकांनो, जर नवरदेव एवढा तयार आहे आमचा, तर त्याची वधू पण किती तयार पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जे वधूला कपडे दिलेले आहेत ते वराकडून सप्रेम भेट आलेले आहेत. सप्रेम भेट आहेर वराकडून आलेलं आहे. स्वतःच्या रक्ताने धुवून शुद्ध करून तुम्हाला वस्त्र देण्यात आलेले आहेत. हालेलुया. ते सामर्थ्य आमच्या जिवंत देवाचं आहे. ख्रिस्ताचे आम्ही वधू आहोत. आमच्यावर कसले शाप चालतील प्रियांनो? हालेलुया. आणि आज सगळे शाप तोडण्यासाठी प्रार्थना करायचीच आणि देवाकडे विनंती करायची, ह्या सगळ्या शापामधून, बंधनामधून आज मला तू बाहेर काढ. सैतानाला आजपर्यंत किती आमंत्रण दिले, आईने दिले, बापाने दिले, आजोबाने दिले, काका, मावशी, मामा, किती नातेवाईकांनी तुमच्या जीवनाबद्दल सैतानाला आमंत्रण दिले. आज काय करायचं? ती सैतानाची फाईल फाडून टाकायची. जरा स्टाईलमध्ये करा, असं कागद फाडून टाका. फाडतो सगळे इन्व्हिटेशन. म्हणा सैतानाला, सैताना तुला दिलेलं
प्रत्येक आमंत्रण येशूच्या नावात रद्द करतो. ऐका, गलती 3 अध्याय 13-14 वचन वाचून आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातून खंडरी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन. ख्रिस्त वधस्तंभावरती शाप असा गणण्यात आला आणि तो शाप झाला यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं. आमेन. त्याची इच्छा आहे की आमच्या जीवनावरचे सगळ्या प्रकारचे शाप आज रद्द व्हावेत. आमेन. बोला येशू.